आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे। तर अशाच पद्धतीनं एकत्रित येत मराठी विभाग व हिंदी विभाग आयोजित श्रावण काव्य मैफिलीच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि श्रोत्यांचं मी गायत्री मेट्रे शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते, स्वागत करते, स्वागत करते। तर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला उद्घाटक व अध्यक्ष म्हणून लाभले आहेत कला शाखेचे उपप्राचार्य व मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर सुहास पुजारी सर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय स्थान ग्रहण करावं। तसेच हिंदी विभागाचे विभाग प्रमुख दुड्डे सर, मराठी विभागाचे डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर, सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर दादासाहेब खांडेकर, एन एस एस विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर साखरे सर, तसेच मेटील सर, मस्के सर, हेगडे सर व कविता ठोंबरे मॅडम यांना सर्वांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। यानंतर मी तुपेरे सरांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे स्वागत करावे। सर्वांना नमस्कार। संगमेश्वर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीनं आज श्रावण महिन्यानिमित्त काव्य मैफिलीचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या कला शाखेचे उपप्राचार्य आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय पुजारी सर, हिंदी विभागाचे प्रमुख आदरणीय दुड्डे सर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आदरणीय खांडेकर सर, आमचे सन्मित्र आणि आपले लाडके प्राध्यापक साखरे सर, त्याबरोबरच इतर प्राध्यापक आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, मराठी विभागाच्या वतीनं प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। त्यामध्ये मराठी काव्यवाचनाची स्पर्धा आपण प्रत्येक वर्षी घेतो। खरं तर ही स्पर्धा घेण्याच्या पाठीमागचा आमचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांमधल्या ज्या कला आहेत किंवा त्याच्याकडचे जे कलागुण आहेत त्यांना एक प्रकारचं विचारपीठ मिळावं, ते एक प्रकारची संधी मिळावी, हा अतिशय प्रामाणिक असा हेतू ठेवून आम्ही त्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। खरं तर गेली 2 दिवस या कार्यक्रमासाठी आम्ही तयारी करत आहोत। आमच्या विभागातील हेगडे सर असतील, ठोंबरे मॅडम असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विभाग 3ला आमचं जे मराठी वाङ्मय मंडळ आहे त्याच्यातले सगळे विद्यार्थी असतील, त्या सर्वांनी अतिशय कष्टानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मला माहीत आहे की आपण सर्वजण तासांच्या धावपळीमध्ये इथं एकत्र आलेलो आहोत, त्याच्यामुळे मी प्रास्ताविकामध्ये किंवा स्वागतामध्ये फार वेळ घेणार नाही। परत एकदा मी मान्यवरांचं आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं मराठी विभागाच्या वतीनं आणि हिंदी विभागाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी प्रयोजन असावं लागतं। तर जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक। तर मी दुड्डे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। संगमेश्वर महाविद्यालय हिंदी विभाग तथा मराठी विभाग द्वारा आयोजित आज की इस काव्य महफिल में सभी देवी और सज्जनों का मैं तहे दिल से स्वागत करता हूं। इस समारोह के प्रमुख अतिथि उप प्रधानाचार्य डॉक्टर सुहास पुजारी जी, NSS के प्रमुख डॉक्टर अन्ना साहब साकरे जी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दादा साहब खांडेकर जी, डॉक्टर सारीपुत्र तुपेरे जी, डॉक्टर शिवाजी मस्के जी, डॉक्टर मेटील जी, ठोंबरे मॅडम, विद्यार्थी मित्र हो, मराठीमध्ये पण बोलतो। आजचा हा काव्य मैफिलीचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, आत्ताच तुपेरे सरांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मध्ये जे सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि श्रावण महिना आत्ताच नुकताच संपलेला आहे
आणि त्या श्रावण महिन्याच्या विविध काव्य छटा, निसर्गाचं सौंदर्य वर्णन काव्याच्या माध्यमातून साहित्यामध्ये जे प्रकट झालेलं आहे त्याचं दर्शन विद्यार्थ्यांना घडावं, हा एकच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन, अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन. अतिथींना विनंती करूनी दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण. तर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची. शीतलता आहे त्यात चंद्राची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाय सुरुवात कार्यक्रमाची, दीप प्रज्वलनाय सुरुवात कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. मान्यवरांना विनंती की त्यांनी पुनश्च स्थानपन्न व्हावं. मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती ही खरंच खूप श्रेष्ठ आहे. जसं मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव, तसंच अतिथी देवो भव. तर याच मूल्यांचे पालन करत आज आपण देखील आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेल्या सर्व अतिथींचं स्वागत व सत्कार करणार आहोत. तर मी तुपेरे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास पुजारी सरांचा सत्कार करावा. मी पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी दुड्डे सरांचा सत्कार करावा. पुजारी सरांना मी विनंती करते की त्यांनी साखरे सरांचा सत्कार करावा. पुजारी सरांना मी विनंती करते की त्यांनी खांडेकर सरांचा सत्कार करावा. पुजारी सरांना विनंती की त्यांनी मस्के सरांचा सत्कार करावा. मी मेटील सरांना विनंती करते की त्यांनी आपला सत्कार स्वीकार करावा. मित्रांनो, सूर्याला डाग आहे, सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे, तर टाळ्या वाजवणे हा भाग आहे. तर टाळ्या थांबू नका, वाजवत राहा, सत्कार होत आहे. तर मी पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी हेगडे सरांचा सत्कार करावा. त्यानंतर मी कविता ठोंबरे मॅडमांना विनंती करते की त्यांनी आपला सत्कार स्वीकार करावा. सत्काराचा समारंभ सुरूच आहे, त्याच्यामुळे एक सत्कार मध्येच आपण घेऊयात.
ज्यांचं सूत्रसंचालन चालू आहे ते BA भाग 3च्या आमच्या विद्यार्थिनी गायत्री यांचंही स्वागत पुजारी सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन ते नेहमी करत असतात. वेगवेगळ्या कलागुणांमध्ये त्या पारंगत तर आहेच. यूथ फेस्टिवलमध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे, तर आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे, आपल्या ज्ञानाने व अनुभवाने आपल्या सर्वांना प्रेरित करणारे, आपल्या सर्वांचे लाडके व कला शाखेचे उपप्राचार्य व आमच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर सुहास पुजारी सरांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. हिंदी विभागाचे प्रमुख डॉक्टर संघप्रकाश दुड्डे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर दादासाहेब खांडेकर, मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सारीपुत्र तुपेरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अण्णासाहेब साखरे, इथं उपस्थित असलेले डॉक्टर बजरंग मेटील, डॉक्टर शिवाजी मस्के, प्राध्यापक सतीश हेगडे, डॉक्टर कविता ठोंबरे आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज मराठी विभाग आणि हिंदी विभाग या दोन भाषा भगिनी विभागांच्या वतीनं एका छान अशा कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित आहात. श्रावण काव्य मैफिल असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. दरवर्षी श्रावणाच्या पार्श्वभूमीवर काहीतरी उपक्रम घ्यावा, विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करून घ्यावं, विद्यार्थ्यांच्या ठायी असणाऱ्या गुणांना संधी द्यावी, या भूमिकेतून आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करीत आलो आहोत. मागच्या वर्षी श्रावणधारासारखा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि जवळपास 250हून अधिक विद्यार्थी त्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी श्रावणाच्या संदर्भातल्या आपल्या कविता सादर केलेल्या होत्या. मुळामध्ये आपल्या संस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे, किंबहुना सगळ्यांना तो प्रिय असलेला महिना आहे. कारण जिकडे तिकडे हिरवळ पसरलेली असते, पावसाच्या रेशीम धारा आपल्या डोक्यावरून निथळत असतात. पावसाचा एक वेगळा आनंद, प्रसन्नतेचा एक वेगळा आनंद आणि धुक्यातून चालत राहण्याचा एक वेगळा आनंद आपण अनुभवत राहतो. आपण गेल्या 8 दिवसात तो अनुभव घेतला आहे. पण श्रावणाचं हेही वैशिष्ट्य आहे, जसं ते धुकं दाखवतं तसं ऊन देखील दाखवतं. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे, हे श्रावणाचं वैशिष्ट्य आहे. श्रावण झड बाहेरी, अंतरी मी भिजलेला, पंखी खुपसून चोच, एक पक्षी निजलेला, असं कवी अनिलांनी म्हटलेलं आहे. श्रावणाचं असं अनेक कवींनी सुंदर वर्णन केलेलं आहे. श्रावणात घननिळा बरसला सारखी सुंदर कविता आपल्याला माहीत आहे आरती प्रभूंची. किती म्हणून अशी उदाहरणं तुम्हाला सांगावीत. आमचा हेतू हा आहे की श्रावण महिन्याकडे तुम्ही डोळसपणे पाहावं, त्याचं सौंदर्य निहाळावं आणि त्याच्याबरोबरच भारतीय संस्कृतीनं जे वेगवेगळे सण उत्सव या श्रावण मासाच्या भोवती गुंफलेले आहेत त्याचाही परिचय तुम्हाला व्हावा. त्या निमित्ताने त्याकडे देखील तुम्ही पाहावं.
कवितांच्या माध्यमातून असेल, लेखनाच्या माध्यमातून असेल, त्यासंबंधी चिंतन तुम्ही करावं, वाचन करावं आणि काही सादरही करावं, या भूमिकेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. एक लक्षात घ्या, भाषा शिक्षण आपण घेतो म्हणजे एका अर्थानं आपण संवाद आणि लेखन कौशल्याचं देखील शिक्षण घेतो. इथं काही कॉमर्सचे विद्यार्थी असतील, त्याने आवर्जून हे लक्षात घ्यावं की केवळ वाणिज्य विद्याशाखेचं शिक्षण आपल्याला पुरेसं नाही आहे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी जेवढं आपल्या विषयाचं शिक्षण महत्त्वाचं आहे तेवढंच भाषेचं शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. तुम्हाला उत्तम बोलता आलं पाहिजे, उत्तम सादरीकरण करता आलं पाहिजे, उत्तम लिहिता आलं पाहिजे. आपली मतं जी आहेत ती देखण्या स्वरूपात लोकांपर्यंत आपल्याला मांडता आली पाहिजे. जेवढं देखण्या स्वरूपात आपण सांगू, लिहू, तेवढं ते प्रभावी ठरतं, तेवढं आपलं व्यक्तिमत्व समोरच्यावर प्रभाव गाजवायला लागतं. म्हणून हे लक्षात घ्या, आपण विज्ञान विद्याशाखेचे असो, कॉमर्स विद्याशाखेचे असो, आपण कुठल्याही विषयाचे असो, भाषेला मरण नाही हे लक्षात घ्या. भाषा शिकावीच लागते. अगदी बँकेत जाऊन आपल्याला व्यवहार करायचा असेल तर आपण कसं बोलतो यावर आपला व्यवहार सुलभ होतो का आणखीन काही व्यत्यय त्याच्यामध्ये येतो हे ठरू शकतं. म्हणून हे भाषेचं शिक्षण महत्त्वाचं आहे. मला वाटतं अशा कला कौशल्यांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून हे शिक्षण तुम्हाला मिळतं. आज एक 15 असतील, 20 असतील, 25 असतील विद्यार्थी कविता सादर करतील. कविता कशी सादर करायची असते, त्यातला आरोह अवरोह कसा असतो, कशा पद्धतीनं कवितेच्या ओळी म्हणायच्या, त्यातला भाव पोचवायचा, हे ते विद्यार्थी काही विचार करून आलेले असतात आणि त्या पद्धतीनं ते सादर करतात. जे विद्यार्थी सहभागी झालेले नाही आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील हे शिकता येतं त्यातून की आपल्याला देखील असं आलं पाहिजे. भले ते इथं येऊन सादर करणार नाहीत, पण घरात तसा प्रयत्न करतील. पुस्तक वाचताना, ती कविता वाचताना आपण तशा पद्धतीनं वाचूया असा प्रयत्न करतील आणि असा प्रयत्न करता करताच आपलं भाषेचं शिक्षण सुरू असतं. त्यातून आपलं संवाद कौशल्य वाढतं, त्यातून आपलं लेखन कौशल्य वाढतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्याची देखील एक आपल्याला ओळख होते. आता श्रावणातल्या किमान 20 कवींच्या कविता तरी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, किमान 20 कवींच्या. मग कुसुमाग्रजांनी एखादी श्रावणावर लिहिलेली कविता असेल, बालकवींची असेल, बोरकरांची असेल किंवा नाधो महानोरांची असेल, कवी अनिलांची असेल, ग्रेसांनी लिहिलं असेल, शंकर रामानींनी लिहिलं असेल, सदानंद रेग्यांनी लिहिलं असेल. बहुतेकांना श्रावण जवळचा वाटलेला आहे आणि बहुतेकांनी श्रावणावर कविता लिहिलेल्या आहेत. या उत्तमोत्तम कवितांपैकी काही कविता ऐकण्याचा एक भाग्ययोग तुम्हाला एका तासाच्या अवधीमध्ये मिळणार आहे. म्हणून कॉलेजमध्ये वर्गातून जे शिक्षण मिळतं आपापल्या विषयाच्या, ते जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच किंबहुना त्यापेक्षाही अधिक अशा उपक्रमातून तुम्हाला शिक्षण मिळत असतं. काही विद्यार्थ्यांना वाटतं काय हे कशासाठी असतं, असं नाही आहे. ह्या सगळ्यातून आपण शिकत असतो, या सगळ्यातून आपण घडत असतो. जो विद्यार्थी असं चौफेर लक्ष ठेवतो, चौफेर या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तो विद्यार्थी नक्की आपल्या विषयामध्ये आणि इतर विषयांमध्ये देखील 4 पावलं इतरांच्यापेक्षा पुढे गेलेला असतो. म्हणून हे सगळं आहे. म्हणून मराठी भाषा आणि हिंदी भाषा या 2 विभागांच्या वतीनं हा उपक्रम राबवलेला आहे. आपण आनंदाने यामध्ये सहभाग घ्या. तुम्हा सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यापुढे देखील अशा चांगल्या उपक्रमांना सहभाग देत चला. तुम्हाला बोलवून आणायचं काम लागू नये प्राध्यापकांना. एक लक्षात घ्या, तहान लागलेलं कोणतंही जीव हे पाण्याकडे आपोआप जातं. ज्याला भूक लागलेली आहे ते जनावर कुरणाकडे आपोआप जातं, त्याला न्यावं लागत नाही आहे, ते जातं तिकडं. ही तहान आणि ही भूक ज्ञानाची तुम्हाला देखील लागू द्या. तुम्ही स्वतः आलं पाहिजे. आम्ही बोलवण्याची गरज नाही आहे, सर आम्हाला सांगा आम्ही येतो, अशी तुमची इच्छा पाहिजे. आणि तुम्ही येता नाही असं मी म्हणणार नाही आहे. ती सवय लावा, ती प्रामाणिक सवय तुमच्या मनाला लावा. त्यात तुमचा फायदा आहे, त्यातून तुम्हाला बरंचसं शिकता येईल असं मला वाटतं. अधिक मी बोलत नाही आहे, कारण बरेच विद्यार्थी
मला कधी कविता सादर करायला मिळेल अशी आशा लावून बसलेले असतील, त्यामध्ये मी व्यत्यय आणत नाही आहे. थांबतो. धन्यवाद. सर म्हणतायत की जे विद्यार्थी BCom फर्स्ट इयरला वगैरे असतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढल्या वर्षी BCom सेकंड इयरला AECला मराठी आणि हिंदी या विषयांपैकी एक विषय कंपल्सरी आहे. त्यामुळे तो घ्यावाच लागणार आहे, हे लक्षात घ्या. धन्यवाद सर. आता जास्त वेळ न दवडता तुम्ही सर्वजण मला माहिती आहे कविता ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहात, तर आपण सुरुवात करूया काव्य वाचनाला. तर सर्वप्रथम मी आमंत्रित करते माझी सहमैत्रीण मीनाक्षी बनसोडे हिला. आपण प्रत्येकजण इथं आल्यावर कविता म्हटल्यावर त्यांच्या कवितांना टाळ्यांनी दाद द्यायची आहे, तर जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. हे पहिली विद्यार्थी आहे कविता म्हणण्यासाठी. नमस्कार, मी मीनाक्षी बनसोडे. मी मेजर मराठीची विद्यार्थिनी आहे. आज मी स्वरचित कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे श्रावण मास. श्रावण मास आला, श्रावण मास आला, इकडे तिकडे चोहीकडे निसर्ग बहरून गेला. झाडावरती फुलली रंगीबेरंगी फुले, त्यांच्या भोवती खेळती फुलपाखरे. क्षणात पाऊस क्षणात ऊन, पावसाच्या पाण्यातून जाते होडी वाहून. आभाळात प्रकटला भव्य इंद्रधनू, मी पाहतच राहिले दंग होऊन. श्रावण मास आला, श्रावण मास आला, इकडे तिकडे चोहीकडे निसर्ग बहरून गेला. मोर नाचती बेडूक गाती, झाडांची पाने वाऱ्याशी खेळती. आकाशात चमकतो वीज, पाहिल्यासारखे होते क्षितिज. आकाशात काळोख पसरला, विजांचा गडगडाट बहरला. श्रावण मास आला, श्रावण मास आला, इकडे तिकडे चोहीकडे निसर्ग बहरून गेला. पावसाचे थेंब खेळ खेळती, जणू मोत्यांच्या सरांनी भूमीत सजली. पावसाने धरती चिंब झाली, निसर्गाभोवती सुगंध दरवळली. श्रावण मास आला, श्रावण मास आला, इकडे तिकडे चोहीकडे निसर्ग बहरून गेला. धन्यवाद. खूपच छान. यानंतर मी डॉक्टर शिवाजी मस्के सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. तर श्रावण मास काव्य मैफिल याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या निमित्तानं हिंदी आणि मराठी विभागाने संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्याबद्दल मी प्रथमतः या विभागाचं अभिनंदन करतो की विद्यार्थ्यांना चांगला स्टेज या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी भूगोलाचा प्राध्यापक आहे, विद्यार्थी आहे. आम्हाला दगड धोंडे पर्वत नदी नाले यांचा अभ्यास आहे. कधी मी आजपर्यंत कवी वाचनामध्ये भाग घेतला नाही ना कधी भाषेचा या ठिकाणी जास्त माझा संबंधी केला आला नाही. तरी आज वाटलं की तुमचा माहोल बघून या ठिकाणी वाटलं की एखादी कविता तुमच्यापुढं म्हणावी. कारण सध्या निसर्ग तसा बहरलेला आहे, फुललेला आहे. आत्ताच पुजारी सरांनी या ठिकाणी छानसं वर्णन केलं आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला रविवारी येणारच आहे. कारण माझ्याबरोबर तुमच्यापैकी बरेच लोक या ठिकाणी ट्रेकला येत आहेत सध्या. कारण आपण संगमेश्वर ट्रेकिंग क्लबच्या वतीनं आडराई जंगल ट्रेक या ठिकाणी आयोजित केलं आहे सर. तर त्या ठिकाणी नाणेघाट असेल, जुन्नरचा परिसर आहे, जे सरांनी ढगांचं वर्णन केलं, धुक्यांचं वर्णन केलं, झाडींचं वर्णन केलं. तर सगळे धबधबे, झुळझुळ वाहणारं पाणी आणि कसा श्रावण मास असतो आणि श्रावण महिना कसा असतो आणि त्यावेळेस निसर्ग कसं असतं ते आपल्याला पुढच्या रविवारी या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर आपण या ठिकाणी ट्रेक आयोजित केला आहे. मला वाटतं साखरे सरांकडे एक गाडी आणि माझी एक आहे, अशा 2 गाड्या आहेत. 100 विद्यार्थी आहेत. तर त्यापैकी आणखी एक 7 ते 7 सीट शिल्लक आहे. ज्यांना यायचं आहे त्यांनी इमिडिएटली साखरे सरांना या ठिकाणी कॉन्टॅक्ट करावा आणि त्या ठिकाणी श्रावणाचा आनंद या ठिकाणी घ्यावा. आणि आत्ताच या ठिकाणी पुजारी सरांनी सांगितलं की NEP-मध्ये तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात. NEP-मध्ये कंपल्सरी फर्स्ट इयरला AEC-मध्ये इंग्लिश आहे आणि सेकंड इयरला कंपल्सरी तुम्हाला हिंदी किंवा मराठी हा विषय या ठिकाणी घ्यायचाच आहे. तर ठीक आहे, मी जास्त वेळ घेता ही माझी कविता नाही आहे, गदी माडगुळकरांची कविता आहे. गदी माडगुळकर हे मराठीचे चांगले कवयित्री आहेत, अभ्यासक आहेत, साहित्यिक आहेत. त्यांची कविता आहे आणि ती मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडतो आहे. कारण ही कविता आमच्या भूगोलाशी निगडीत आहे, एक नदीशी निगडीत आहे. त्यामुळे या ठिकाणी मी कविता तुमच्यासमोर सादर करतो. माझा पहिला ॲटम आहे कविता सादर करण्याचा लाईफमध्ये. कवितेचं नाव आहे
नाही नदीला माहेर, नाही नदीला माहेर. मुलींना अर्थ कळेल तो समजून घ्या. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण. नदी नाही माहेर, नदी नाही नदीला माहेर. काय सांगू बापानो, काय सांगू बापानो, तुम्ही आंधळ्याचे चेले. नदी माहेराला जाते म्हणूनची जग चाले, नदी माहेराला जाते म्हणूनची जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. कारण अनेक नद्यांचा जन्म हा डोंगर पर्वतरांगेमध्ये झालेला आहे. मग ती भीमा, कृष्णा, गोदावरी असेल, या नद्या पर्वतरांगामध्ये उगम पावतात आणि ते सागराला जाऊन त्या ठिकाणी मिळतात. म्हणून या ठिकाणी कवीने म्हटलंय, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेच घेऊन, डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेच घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पुन्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, पुन्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. धन्यवाद. तर मला या ठिकाणी सादर करण्यासाठी तुमच्यापुढे येऊन बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूपच छान. या कवितेतून तुमचं मराठीबद्दलचं प्रेम तर कळलंच आणि भूगोलाविषयी सुद्धा तुमचं किती प्रेम आहे तेही कळलं. तुम्ही कविता निवडली ती सुद्धा भूगोलाशी निगडीतच. खूपच छान सर, धन्यवाद. यानंतर मी यश कन्नूरकर याला विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, माझं नाव यश कन्नूरकर. श्रावण आला, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊस टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे, आकाशा वाटे श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपीत श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बागेत कमानशी संधीच्या गगनी श्रावण आला. लपे ढगामागे श्रावण मासाळ, असा खेळकर श्रावण आला. सृष्टीत सुखाची करीत प्रेरणी, आनंदाचा श्रावण आला. धन्यवाद. धन्यवाद यश. यानंतर मी ज्योती सर्वगोडीला विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, माझे नाव ज्योती सर्वगोड. मी हिंदी डिपार्टमेंटची विद्यार्थिनी आहे. मी माझी कविता सादर करते. हमने चिड़ियों से उड़ना सीखा, सीखा तितली से इटलाना. हमने चिड़ियों से उड़ना सीखा, सीखा तितली से इटलाना. भौरों की गुनगुनाहट ने सिखाया हमें मधुर राग को गाना. भौरों की गुनगुनाहट ने सिखाया हमें मधुर राग को गाना. तेज लिया सूरज से सबने, तेज लिया सूरज से सबने, चांद से पाया शीतल छाया. तेज लिया सूरज से सबने, चांद से पाया शीतल छाया. टिमटिमाते तारों को जब हमने देखा, टिमटिमाते तारों को जब हमने देखा, सब माया मोह हमें समझ आया. सिखाया सागर ने हमको, सिखाया सागर ने हमको गहरी सोच की धारा. गगनचुंबी पर्वत ने सिखाया बड़ा हो लक्ष्य हमारा. गगनचुंबी पर्वत ने सिखाया बड़ा हो लक्ष्य हमारा. हर पल प्रतिपल समय ने सिखाया बिना थके सदा चलते रहना. हर पल प्रतिपल समय ने सिखाया बिना थके सदा चलते रहना. कितनी भी कठिनाई आए पर कभी धैर्य न गंवाना. कितनी भी कठिनाई आए पर कभी धैर्य न गंवाना. प्रकृति के कण कण में है सुंदर संदेश समाया. प्रकृति के कण कण में है सुंदर संदेश समाया. प्रकृति में ही ईश्वर ने अपना रूप है दिखाया. प्रकृति में ही ईश्वर ने अपना रूप है दिखाया. हमने चिड़ियों से उड़ना सीखा, सीखा तितली से इटलाना. धन्यवाद.
धन्यवाद ज्योती, खूपच छान. यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर बजरंग मेटेल सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. श्रावण काव्य मैफिल या कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे. तर श्रावण महिना म्हटलं की ऊन पावसाचा खेळ असतो. सगळ्यांनी श्रावणामधल्या कविता सादर केल्या, पण आज ऊन पाऊस म्हटलं की आज हिरवळ असते सगळीकडं. तसं प्रेमालाही पंख फुटलेले असतात आणि काही लोकांचा प्रेमभंग झालेला असतो, त्याला प्रेमभंगी असं मी म्हणतो. तर कविता मी एक सादर करतो. प्रेमाची कविता आहे, ज्यांचा प्रेमभंग झालेला आहे अशा लोकांची कविता आहे. कवितेचं टायटल आहे प्रीतीत रंगली ती. प्रीतीत रंगले ती स्वप्ने पुसून गेली, माझी गुन्हा म्हणू मी माझीच न ती राहिली. स्वप्नात भोळ्या माझ्या तुझीच प्रीती होती, स्वप्नात भोळ्या माझ्या तुझीच मूर्ती होती, कळून चुकलो पुरता ती मूर्तीच फसवी होती. अपराधी नव्हतो मी अपराध तूनच केला, अपराधी नव्हतो मी अपराध तूनच केला, का या वेड्या मनाला दगा आज तू दिला, का या वेड्या मनाला दगा आज तू दिला. थँक्यू. थँक्यू सर, खूपच सुंदर. खूप खूप धन्यवाद सर, हास्याचा तुम्ही तो फटाका फोडल्याबद्दल. यानंतर इंग्रजी विभागातील काही विद्यार्थी आपली कविता सादर करतील. तर सर्वप्रथम मी आमंत्रित करते नुजत देवानी. Good morning everyone. Myself Nuzat Devani from BA 3rd year. I wandered lonely as a cloud by William beautifully captures how nature, especially a field of daffodils, can fill our heart with joy and peace. It reminds us that simple moments in nature stays with us forever. So I'll start the poem. Start करो. I wandered lonely as a cloud by William Wordsworth. I wandered lonely as a cloud that floats high over vales and hills. Well, all at once I saw a crowd, a host of golden daffodils, beside the lake, beneath the trees, fluttering and dancing in the breeze. Continuous as the stars that shine and twinkle on the Milky Way, they stretched in never-ending line, all to the margin of a bay. 10,000 saw at one glance, tossing their heads in a sprinkling dance. Their waves beside them danced, but they outdid the sprankling waves in a glee. A poet could not but be a gay. In such a company I gazed and gazed, but little thought what wealth the show to me had thought. For often when on my couch I lie, in a vacant or in a pensive mood, they flash upon that inward eye, which is the bliss of the solitude. And then my heart with pleasure fills and dance with the daffodils. Thank you. थँक्यू सो मच नुजत. यानंतर वैभवी मसुती इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी आहे.
Good morning everyone. Myself Vaibhavi Masuti from BA 3rd year from English major, and I am going to recite the poem The Road Taken by Robert Frost. Two roads diverged in a yellow wood, and sorry I could not travel both and be one traveler. Long I stood and looked on one as far as I could, to where it bent in the undergrowth. Then took the other as just as fair. Then took the other as just as fair, and having perhaps the better claim, because it was grassy in wonted wear, though as for that the passing there had worn them really about the same. And both that morning equally lay, and both that morning equally lay in leaves no step had trodden black. Oh, I kept the first for another day. Yet knowing how the way leads on to way, I doubted if I should ever come back. I shall be telling this with a sigh. I shall be telling this with a sigh. Somewhere ages and ages hence, two roads diverged in a wood, and I took the one less travelled by, and that has made all the difference. Thank you everyone. थँक यू वैभवी. यानंतर मी आमंत्रित करते सचिन कोळी यांना. सचिन कोळी. राघवेंद्र मेळे. राघवेंद्र मेळे. यानंतर मी आमंत्रित करते शिवलीला बनसोडे यांना. नमस्कार, माझे नाव शिवलीला योगेश बनसोडे. मी मेजर मराठी विभागाची विद्यार्थिनी आहे. माझ्या कवितेचे नाव आहे निसर्गाचा प्रेम हाच खरा तर मग. श्रावणात निसर्ग येतो खुलून, हिरवळ गालीचे येतात बहरून. सगळे पर्वत हसतात खुशाल, श्रावणाची महती आहे विशाल. रंगीबिरंगी फुले बहरती, फुलपाखरे खेळ खेळती. इकडून तिकडे वारे खेळती, निसर्ग सारा खुलून नाचती. अवजारे नांगरणींना होती बंदी, शेतकऱ्याला ओढ लागती पिकाची छंदी. श्रावण महिना असतो आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा. जसे बहीण भावाच्या पवित्र बंधनाचा. ओढे नदीचे होतात असे संगम. निसर्गाचा प्रेम हाच खरा तर मग. धन्यवाद. धन्यवाद शिवलीला. यानंतर प्राध्यापक डॉक्टर तळवरकर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं कविता सादर करावी. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರುವ ಉಪಪ್ರಾಂಶುಪಾಲರಾಗಿರುವ ಡಾಕ್ಟರ್ ಪೂಜಾರಿ ಸರ್ ಅವರೇ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳೇ, ನಿಜವಾಗಿ ಇದು ಒಂದು ಕಾವ್ಯ ಸ್ಪರ್ಧೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಮರಾಠಿ, ಹಿಂದಿ, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಜೊತೆಗೆ ಕನ್ನಡದ ಒಂದು ಪದ್ಯಗಳು, ಕಾವ್ಯಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಾವು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಒಂದು ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಒಂದು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಪವಿತ್ರ ಮಾಸವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇದು ಕೇವಲ ನಾವು ಜನರಿಗೆ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ನಿಸರ್ಗಕ್ಕೆ ಕೂಡ ಒಂದು ಶುಭ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಸರ್ಗ ಕೂಡ ತನ್ನೆಲ್ಲ ಪರಿಗಳನ್ನು ಹೊಂದಿ ಹಚ್ಚ ಹಸಿರಾಗಿ ಇವತ್ತು ಕಂಗೊಳಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಮಾಸ ಅಂದರೆ ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಂಥ ಮಾಸದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಂಗಮೇಶ್ವರ ಅಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಕಾವ್ಯ ವಾಚನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾಗ್ಯ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಡಾಕ್ಟರ್ ಪೂಜಾರಿ ಸರ್ ಅವರು ಇಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮಾನ್ಯರೇ, ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕೂಡ ಮಾತನಾಡೋದಿಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ಕೂಡ ಸ್ಪರ್ಧಾರ್ಥಿಗಳು ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನನ್ನ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾವ್ಯವನ್ನು ಹೇಳಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಶ್ರಾವಣ ಬಂತು ನಾಡಿಗೆ ಬಂತು, ಕಾಡಿಗೆ ಬಂತು, ಶ್ರಾವಣ ಬಂತು ಕಾಡಿಗೆ ಬಂತು. ನೋಡಿರಿ, ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರಾವಣ ಅಂದರೆ ನಾಡು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಸರ್ಗ ಹಚ್ಚ ಹಸಿರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಕಡಿಲಿಗೆ ಬತ್ತು ಶ್ರಾವಣ, ಕುಣದಂಗ ರಾವಣ, ಕುಣದಾವ ಗಾಳಿ, ಭೈರವನ ರೂಪ ತಾಳಿ. ಶ್ರಾವಣ ಬಂತು ಘಟ್ಟಕ್ಕ, ರಾಜ್ಯ ಪಟ್ಟಕ್ಕ, ಬಾನ ಮಟ್ಟಕ್ಕ, ಏರಾವ ಮುಗಿಲು, ರವಿ ಕಾಣು ಹಾಡಗಲು.
ನೋಡಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಮಳೆ ಕೂಡ ತೂದು ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಬಾನು ಆಗಲಿ ಬೆಟ್ಟ ಆಗಲಿ ಗುಡ್ಡ ಆಗಲಿ ಅವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತವೆ ತಮ್ಮ ಮೈಸೂರಿನ ಕೂಡ ಹೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅಂದರೆ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ರಾವಣನ ಒಂದು ಮುಖದ ರೀತಿ ಅಂದರೆ ಗಾಳಿ ಕೂಡ ಬೀಸ್ತಾ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ನೋಡ್ಕೊಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಶ್ರಾವಣ ಬಂತು ಹೋಳಿಗೆಗಳಿಗೆ, ಅದೇ ಶುಭಗಳಿಗೆ, ಅದೇ ಮತ್ತೆ ಮಳೆಗೆ, ಹಾಗೆ ಅದು ಲಗ್ನ, ಅದು ಭೂಮಿಯ ಬಗ್ಗೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅಂದರೆ ಬಾನುವಿಗೆ ಮತ್ತು ಭೂಮಿ ನಡುವೆ ಲಗ್ನ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭ, ಅಂದರೆ ಮಳೆ ಅಷ್ಟೊಂದು ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಯಾವಷ್ಟೊಂದು ಬಾಂಧವ್ಯ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮಳೆ ಆಕಾಶ ಭೂಮಿಯ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಬೆರೆತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಹೇಳ್ಕೋತಕ್ಕಂಥದ್ದು. ಶ್ರಾವಣ ಬಂತು ಊರಿಗೆ ಬಂತು, ಶ್ರಾವಣ ಬಂತು ಕೇರಿಗೆ ಬಂತು, ಒಡೆದವ ಜೂರಿಗೆ ಜೋಕಾಲ ಏರಿ ಆಡತಾವು ಮರಕಾರಿ. ನೋಡಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರಾವಣ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅನೇಕ ಹಬ್ಬ ಹರಿದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾಗರ ಪಂಚಮಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಣ್ಣ ಉತ್ಸವಗಳು ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆ ಸಂದರ್ಭ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ತವರ ಮನೆ ಒಂದು ಆಸರೆ ನೆನಪು ಪಡ್ಕೋತಕ್ಕಂಥದ್ದು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಮಾಸ ಅಂದರೆ ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಶ್ರಾವಣ ಬಂತು ಮನೆಗೆ ಬಂತು, ಕೂಡಿ ಮನೆಗೆ ಆಡಿದ ನೆನೆಗೆ ಒಡೆದಾವು ಹಾಡು, ರಸ ಉತ್ಯಾವ ನೋಡು, ಶ್ರಾವಣ ಬಂತು. ಬೆಟ್ಟ ತೊಟ್ಟಾವ ಕೂತಿಯ ಅಂಗಿ, ಹಸಿರು ನೋಡ ತಂಗಿ, ಹೊರಟವೆಲ್ಲವೂ ಚಂಗಿ, ಜಾತ್ರೆಗೇನೋ ನಡೆದೆಲ್ಲವೂ ಇಲ್ಲೋ ತಾನು. ನೋಡ್ರಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮನದಲ್ಲಿ ಮನಸ್ಸುಗಳು ಕೂಡ ಕೂಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾಸ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮದಿರುವಂತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ ಬೆಳೆಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾಸ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳು ಕೂಡ ಒಂದು ಹಚ್ಚ ಹಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ನೋಡ್ಕೊಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಬನ ನೋಡು ತಂಗಿ ಬನ ನೋಡು, ಹೀಗೆ ಹೆಂಗ ಮದುವೆ ಮಗನಂಗ ತಲೆಗೆ ಬಾಸಿಂಗ ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ನಿಂತಾವು ಹರ್ಷಗೊಂಡು, ಶ್ರಾವಣ ಬಂತು ನಾಡಿಗೆ ಬಂತು ಕಾಡಿಗೆ ಬಂತು, ಶ್ರಾವಣ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಒಂದು ಕವನ ಮುಗಿಸಿದ್ದೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅವಕಾಶ मनस्वी धन्यवाद सर निमदू. यानंतर इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी तोशिता पोन्नम यांना मी विनंती करते की त्यांनी आपली पोएम सादर करावी. Hello, good morning everyone. My name is Toshita Ponnam from 3rd year BA, major English. Today I am going to read Stopping by Woods on a Snowy Evening by Robert Frost. Whose woods these are, I think I know. Whose woods these are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. My little horse must think it queer to stop without a farmhouse near. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year, he gives his harness bells a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. The woods are lovely, dark and deep. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. Thank you. धन्यवाद तोशिता. यानंतर मी माझी एक स्वरचित कविता तुमच्यासमोर सादर करून दाखवणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे वर्षा, तो आणि ती. मी कविता सादर करण्याअगोदर काही शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगेन, म्हणजे तुम्हाला कविता समजून घेण्यास सोपं जाईल. आणि या शब्दांचा अर्थ देखील मला आदरणीय पुजारी सरांकडूनच कळाला आहे. माझ्या कवितेमध्ये शैशव या शब्दाचा उल्लेख झालेला आहे. शैशव म्हणजे बालपण आणि स्मरण म्हणजे माहीतच असेल, आठवण. तर कविता सादर करते. कवितेचे नाव वर्षा, तो आणि ती. वर्षा काही अशी बरसली, तो होता आणि ती होती, सोबतीला आठवणींची बरसात होती. वर्षा काही अशी बरसली, तो होता आणि ती होती, सोबतीला आठवणींची बरसात होती. दोघांमधील अंतर नव्हते फारसे, स्मरत होते त्यांना शैशव त्यांचे. स्मरत होते त्यांना शैशवातील तो प्रत्येक क्षण, कसा सैरा वैरा फिरायचा त्यांचं ते नकळतं मन. आठवत होतं तिला रिमझिम पावसाची ती सर, आठवत होतं तिला रिमझिम पावसाची ती सर, कसा भिजत फिरायचा तो अख्खा गल्लीभर. स्मरत होतं त्यालाही कागदाची ती जहाज,
स्मरत होतं त्यालाही कागदाची ती जहाज, पावसात भिजतानाचा तिचा तो सुंदरसा साज. आठवणींची होत होती बरसात, आठवणींची होत होती बरसात, वर्षानुवर्षानंतर भेटले होते ते आज. वर्षा काही अशी बरसली, त्यांच्या काळजाचा प्रत्येक ठोका तिने चुकवली. पाऊस पडून गेले क्षितिजही केशरी झाले, पाऊस पडून गेले क्षितिजही केशरी झाले. आठवणींच्या बरसातात दोघेही चिंब भिजून गेले. ओल्या चिंब चेहऱ्यावरही स्पष्ट होते त्यांचे अश्रू. भावनांना आपल्या दोघेही नाही शकले सावरू. वर्षा काही अशी बरसली, तो होता आणि ती होती, सोबतीला आठवणींची बरसात होती. पण अंतर फक्त एवढेच होते, नव्हती त्यांच्यात कोणतीच नाती, नव्हती त्यांच्यात कोणतीच नाती. धन्यवाद. यानंतर मराठी विभागाची विद्यार्थिनी जयश्री गुरव यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. माझं नाव जयश्री गुरव आहे. मी मराठीची विद्यार्थिनी आहे. पावसाचा धारा येती झरा झरा, शांता शेळके यांची कविता आहे. प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा पावसाबरोबरच अनेक सुखद दुःखद आठवणी आपल्या मनात जागे होतात. पाऊस कधी लवकर येतं तर कधी उशिरा, पण भावना मात्र खूप असतात. पावसाचा धारा येती झरा झरा, झाकळले न बस सोसाट्याचा वारा. पावसाचा धारा येती झरा झरा, झाकळले न बस सोसाट्याचा वारा. रस्ताने ओहोळ जाती खळखळ, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ. रस्ताने ओहोळ जाती खळखळ, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ. ढगांवर वीज झळके सतेज, काळ्या शालूवरी जरी काठाचा की साज. काळ्या शालूवरी जरी काठाचा की साज. झोंबे अंगावारे कापा थरे थरे, घरट्यात घुसून या बसली पाखरे. झोंबे अंगावारे काया थरथरे, घरट्यात घुसून या बसली पाखरे. हर्षालासे फार नाचे वनी मोर, पानातून हळू पाहे डोकावूनी खार. पानातून हळू पाहे डोकावूनी खार. पावसाचा धारा डोईवर मारा, झाडाची या तळी गुरे शोधती निवारा. पावसाचा धारा डोईवर मारा, झाडाची या तळी गुरे शोधती निवारा. नदीलाही पूर लोटला अपार, फोपावत धावे जणू नागिनच थोर. फोपावत धावे जणू नागिनच थोर. झाडाची पालवी चित्ताला मोहवी, पानोपानी खुलतसे रंगदार छबी. झाडाची पालवी चित्ताला मोहवी, पानोपानी खुलतसे रंगदार छबी. थांबला पाऊस उजळे आकाश, सूर्य येई ढगातून उधळी प्रकाश. सूर्य येई ढगातून उधळी प्रकाश. किरण कोवळे भूमीवरी आले, सोनेरी त्या तेजांमध्ये जग सारे खुले. किरण कोवळे भूमीवरी आले, सोनेरी त्या तेजामध्ये जग सारे खुले. पावसाचा धारा येती झरा झरा, झाकळले न ब सोसाट्याचा वारा. झाकळले न ब सोसाट्याचा वारा. पावसात नाली धरणी हासली, देवाजीचा करणीने मनी संतोषली. देवाजीचा करणीने मनी संतोषली. धन्यवाद. धन्यवाद जयश्री. यानंतर पल्लवी वाघमारे आपल्यासमोर एक कविता सादर करून दाखवतील. नमस्कार, मी पल्लवी वाघमारे BA थर्ड इयरची विद्यार्थिनी आहे. कुसुमाग्रज यांची कना ही कविता आज मी सादर करणार आहे. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाही पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशामध्ये हात जाताच हसत हसत उठला. खिशामध्ये हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा सर, फक्त लढ म्हणा. धन्यवाद. धन्यवाद पल्लवी. यानंतर साक्षी थोरात या आपली कविता सादर करून दाखवतील. नमस्कार, मी साक्षी थोरात आज तुमच्यासमोर सुरेश भटांची एक कविता मी कोणाला कळलो नाही हे सादर करणार आहे. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही. समोरा गेलं संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. समोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही. आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची. कधी ना सोडली कास सत्याची. खोट्यात कधीच मळलो नाही. खोट्यात कधीच मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेचही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही. मी कोणाला कळलोच नाही. थँक्यू. धन्यवाद साक्षी. यानंतर कानिफ चौधरी आपल्यासमोर त्यांची कविता सादर करून दाखवतील. कानिफ इकडे या. एक म्हणा छानपैकी जोरात. हलक्या सरीच्या वर्षावात हिरवाईने निसर्ग नटला. इंद्रधनुने केली उजळाळा. अस्मद रंगाने सजला. घालून रांगोळ्या फुलांच्या अवनी सज्ज स्वागताला. सरासरी हर्षोल्लास भरला. आला आला श्रावण आला. धन्यवाद. धन्यवाद कानिफ. यानंतर सुप्रिया सुरे आपल्यासमोर एक गीत सादर करतील. नमस्कार. जास्त तुमच्या पद्धतीने पण आवाज पोचला पाहिजे सगळ्यांना. केळमा देवा मनसना जीवा नी नुडिसी आड्या काडमरू आग्यावा. याको शिवलिंगा नडसुती हिंगा ಏನೇನು ಇಲ್ಲಯ್ಯ ನಮ್ಮ ಕೈಯಾಗ. ಎಡವಿಸಿ ತಾಳ ಉರುಳಿಸಿ ತಾಳ ನಡೆಸಿತಿ ಬಾಳ. ಶಿವ 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 ಶಿವನೇ ಹರ 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 ಹರನೇ. धन्यवाद. धन्यवाद सुप्रिया. यानंतर यश शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. मी यश शिंदे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहिरे विणलासे. मंगल तोरण काय बांधले नमो मंडपी कुणे भासे. झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे. तरू शिंकरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उडती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा. पूर्ण नभांवर होय रे केले सुंदरतेचे रूप महा.
बलाकमाला उडता भाषे कल्पसुमनची मालाची ते उतरून येती अविनावरती ग्राहगोलीची घी एकमते सुंदर परडी घेऊन हाती पूर्वकंकटी शुद्धमती सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्र खुडती सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता बघता भाम ऋषमणीचा मावळला फडफड करून थकले अंपुलके पंख पाकरे सावरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळासह बागडती खिल्लारे ही चरती राणी गोपी गाणी गात फिरे मंजुळ पाय गात त्याच्या श्रावण महिमा एक सुरे देवदर्शिनी निघती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे हे गीत. धन्यवाद. धन्यवाद यश. तर सर्व विद्यार्थ्यांचे कविता वाचन आता झालेले आहेत, तर सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सर्वांनीच खूप छान असे काव्य वाचन केले आहेत. तर आता शेवटची कविता सादर करण्यासाठी येत आहेत, तर जोरदार टाळ्यांचं त्यांचं स्वागत करा आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर संघप्रकाश धुड्डे सरांचं. इश्क ने किसी को क्या बना दिया, इश्क ने किसी को क्या से क्या बना दिया, किसी को आहट किसी को दीवाना बना दिया, किसी को आहट किसी को दीवाना बना दिया, दो फूल का बोझ उठा न सकी थी मुमताज, दो फूल का बोझ उठा न सकी थी मुमताज, शाहजहां ने उस पे ताज महल बना दिया. मैं आपके सामने मेरी एक स्वरचित मराठी की कविता आपके सम्मुख में प्रस्तुत करना चाहूँगा. मैंने अपने कॉलेज के जीवन में ये पहली कविता जिसे आप कहेंगे वो मैंने लिखी है. और एक जानकारी आपको मैं देना चाहूँगा, श्रावण मास के संदर्भ में बहुत सारी कविताएं मैंने लिखी है और उसे AI का आवाज़ मैंने दिया है. तो YouTube पे जाके आप ये सारी कविताएं, हिंदी मराठी की कविताएं आप सुन सकते हैं. कविता का नाम है नज़र. गोरी गोमटी होती म्हणून एक नज़र टाकलो होतो, गोरी गोमटी होती म्हणून एक नज़र टाकलो होतो, काल हसली होती, गोरी गोमटी होती म्हणून एक नज़र टाकलो होतो, काल हसली होती, आज पाहत होतो तर रागाने बघत होती, आज पाहत होतो तर रागाने बघत होती, उद्या तिच्याशी बोलणार होतो, उद्या तिच्याशी बोलणार होतो तर तोंड चुकून जात होती, उद्या तिच्याशी बोलणार होतो तर तोंड चुकून जात होती, आज प्रेमपत्र देणार होतो, आज प्रेमपत्र देणार होतो तर राखी घेऊन येत होती. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी तुपेरे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. मित्रांनो, कवी जागे होत आहेत, तर खांडेकर सर कविता सादर करतील, मग मी आभार मानेन. हॅलो हॅलो. माझ्यानंतर साखरे सर कविता. मित्रांनो, श्रावण मास आहे, जरा ऐकून घ्या, आता लगेच संपणार आहे कार्यक्रम आपला. श्रावण मास आहे आणि श्रावण मासाच्या खूप सुंदर कविता इथं सादर झालेल्या आहेत. आणि आमच्या हिंदी विभागाचे प्रमुख दुड्डे सरांनी प्रेमाची कविता सादर केल्यानंतर मलाही एक अशी इच्छा झाली की सरांनी मराठीतून सादर केलेली आहे, मी हिंदीतून एक गझल सादर करतो. गझल आहे, साहिर भोपाली त्यांची गझल आहे, ऐका.
मेरी तकदीर में जलना है तो जल जाऊंगा, मेरी तकदीर में जलना है तो जल जाऊंगा। तेरा वादा नहीं हूँ कि बदल जाऊंगा, मेरी तकदीर में जलना है तो जल जाऊंगा। सोच भर दो मेरे सीने में गमे उल्फत का, सोच भर दो मेरे सीने में गम ए उल्फत का। मैं कोई मोम नहीं हूँ जो पिघल जाऊंगा। कवि क्या कहता है, मेरे सीने में कितना भी दर्द भर दो, मैं कोई मोम नहीं हूँ पिघल जाऊंगा। मुझको समझाओ न शाहिर मैं एक दिन खुद ही, मुझको समझाओ न शाहिर मैं एक दिन खुद ही। सर को रख कर तेरे कदमों में मचल जाऊंगा, मेरी तकदीर में जलना है तो जल जाऊंगा। धन्यवाद। धन्यवाद खांडेकर सर। मित्रांनो, निश्चितच आपल्या प्रत्येकामध्ये एक कवी दडलेला आहेच, परंतु मला वाटतं की आपल्याला कुठेतरी वेळेचं बंधन आहे आणि थांबलं पाहिजे, म्हणून मी आभाराकडे येतो। आजच्या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विशेषतः बहुसंख्येनं उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। अटेंडेंस सीट